8वा वेतन आयोग कधी स्थापन होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिल्यानंतर काही दिवसातच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यावर्षी जानेवारीमध्ये माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. 8व्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते सुधारित केले जातील, ज्यामुळे वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. 1 कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय निवृत्तीवेतनधारक 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची आतुरतेने वाट पाहत आहेत, जो त्यांचे मूळ वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर फायदे मूल्यांकन आणि अद्ययावत करेल. 8व्या वेतन आयोगाबद्दल विचारले असता त्यांनी मुख्य वेतनवाढ ही अंमलबजावणी लक्षात घेऊन वेळेवर स्पष्टता दिली. येत्या 2025-26 आर्थिक वर्षामध्ये कोणताही आर्थिक परिणाम अपेक्षित नाही, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की पुढील आर्थिक वर्षात वेतन आयोगाचा कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही, असा आमचा अंदाज आहे. एकदा वेतन आयोग स्थापन झाला की त्याचा अहवाल सादर करण्यास काही वेळ लागेल, ज्याची प्रक्रिया नंतर सरकारला करावी लागेल. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात आम्हाला कोणताही खर्च अपेक्षित नाही. हा खर्च एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात केला जाईल. केंद्रीय वेतन आयोग हा साधारणपणे दर 10 वर्षांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भरपाई भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात समायोजन प्रस्तावित करण्यासाठी महागाई दरासह विविध आर्थिक घटकांचा विचार करून स्थापन केला जातो. माननीय पंतप्रधान यांनी 28 फेब्रुवारी 2014 रोजी स्थापन केलेल्या मागील 7व्या वेतन आयोगाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी आपल्या शिफारसी सादर केल्या, ज्याची अंमलबजावणी जानेवारी 2016 पासून सुरू झाली. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या वेळेबाबत खर्च सचिव यांनी संकेत दिले की ते 2 महिन्यात, शक्यतो एप्रिलपर्यंत होऊ शकतं. अशी आम्हाला आशा आहे की लवकरच होईल, कदाचित एप्रिलपर्यंत काही महिन्यात. आम्ही गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि DOPT यांच्या मसुद्याच्या संदर्भ अटींवर मत मागवले आहे. एकदा आम्हाला त्यांचे विचार आणि सूचना मिळाल्या की TOR तयार केला जाईल आणि मंत्रिमंडळाकडून मंजुरी घेतली जाईल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.